संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनात देशाचं उत्थान हेच एक लक्ष्य होतं. बाकी कुठलीही महत्त्वाकांक्षा नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्या काळात देशाच्या भल्यासाठी जे काही चालत होतं त्या सगळ्याचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. प्रथमपासून म्हणजे मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासून तेव्हा ते शाळकरी विद्यार्थी चळवळे त्यामुळे सगळ्याच मोठ्या नेत्यांना भेटायचं. सगळेच मोठे नेते चांगलं करत आहेत, विचारांचा प्रश्न नसे त्याच्यात. मित्रमंडळी त्यांचं जे झालं त्याच्यात सगळ्या विचारांचे लोक होते. ब्राह्मणेतर पक्ष होता, कम्युनिस्ट होते, सनातनी, अशा सगळ्या प्रकारचे त्या काळचे जी निराळे प्रकार होते सगळे होते. त्यामुळे समकालीन सगळे जे नेते होते त्यावेळेचे, गांधीजी आहेत, लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, डॉक्टर आंबेडकर, सावरकर, क्रांतिकारकांमधले आझाद, राजगुरू, या सगळ्यांशी त्यांचा चांगला संबंध, चर्चा, हे सगळं झालेलं आहे. आणि या सगळ्या म्हणजे ते क्रांतिकारक चळवळीचे राजस्थानपासून तर आंध्रपर्यंतच्या भागातले संघटक होते. क्रांतिकारक ठिकठिकाणी स्थापित करायची माणसं आणि गोव्यातून एक जहाज येणार त्याच्यातली शस्त्र त्यांना पुरवायची. ते जहाज आलं नाही, तो प्रयत्न फसला, गोष्ट वेगळी, पण एरवीही इतर मार्गातून शस्त्रवेस्त्र पोचायची. विदर्भ काँग्रेसचे ते सेक्रेटरीसुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळे असा सर्व स्वदेशी वस्तू भांडार चालवला आहे, वृत्तपत्राचे संपादक, व्यवस्थापक राहिलेले आहेत. हा सगळा अनुभव प्रत्यक्ष कामाचा आणि या सगळ्यांची मोकळ्या चर्चा अशा होऊन त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यांना असं वाटतं की एक एक विषय घेऊन आपण जरी चळवळी करत असलो आणि त्याही यशस्वी होतील आज ना उद्या, परंतु तरी हा जो आपल्या देशाचा इतिहास आहे की वारंवार कोणीतरी आक्रमक येतो, आपल्याला गुलाम बनवतो, लुटतो, मग आपल्याला जाग येते, आपण जागृती करतो, ठीक होतं सगळं, पुन्हा बिघडतं. हे याकरता होतं की मुळात आपल्या समाजात काही कमी आहेत आणि ते दोष काढून टाकून समाज स्वस्थ आणि संघटित केल्याशिवाय आम्ही करतो ती कामं आज यशस्वी झाली तरी पुढे पूर्णत्वाला जाणार नाहीत आणि हे चक्रही थांबणार नाही. पण हे माहीत असूनही वेळ नव्हता, आपापलं काम प्रत्येकाने निवडलं होतं. वेळ होता त्यांना वाटायचं की या समाजाला एक करणं महाकठीण कर्म आहे, अशक्यच आहे. आणि ज्यांना वाटायचं की तरी केलं पाहिजे त्यांना पद्धत कोणची असावी याच्याबद्दल काही कल्पना नव्हती. म्हणून त्यांनी असं ठरवलं की जर हे सगळं पूर्ण करणारं मूळ आणि मूलभूत काम आहे तर मीच असा एक शोधून काढतो पद्धती की ज्याच्यामुळे हा समाज असा उभा राहील. म्हणून मग त्यांनी सगळ्या कामातून निवृत्त होऊन 8 वर्ष असे प्रयोग केले. निवृत्त म्हणजे संपर्कात राहिले, जाता जाता मदत करता येते, सक्रिय होता येतं तेवढं होतही राहिले. पण हे सगळं करत असताना त्यांनी मनुष्य स्वभाव वगैरे सगळा लक्षात घेऊन काही प्रयोग केले आणि त्या तंत्राचा प्रारंभ 1925च्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने केला. पुढे 1939पर्यंत त्यांच्या देहावसानापर्यंत 40मध्ये त्यांनी त्यावेळच्या तरुण पिढीच्या कार्यकर्त्यांना हे पटवून त्यांचा प्रत्यक्ष अनुभवातून प्रयोग काय होतो तो पाहिला आणि ही खात्री झाल्यावर 1939 डिसेंबरमध्ये संघाची कार्यपद्धती ही नक्की झाली. म्हणजे हे कुणाच्या विरोधी प्रतिक्रियेतलं असं काम नाही आहे, तर सगळी कामं फुलफिल करणार या एक बेसिक प्री कंडिशन, प्रत्येक काम पूर्ण व्हावं याच्याकरता जी आवश्यक असते त्याची व्यवस्था करणार काम आहे. या सगळ्या चिंतन अनुभवातून ज्या 3 निष्कर्षावर डॉक्टर हेडगेवार आले आणि हे सुरू झालं, निरनिराळ्या भाषांमध्ये निरनिराळ्या शब्दांचा उपयोग करत साधारणपणे आज आणि त्याही वेळेला प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने देशासाठी काम करणारी जी मंडळी आहेत आणि तेव्हा होती, त्यांनी हेच 3 निष्कर्ष आपल्या अनुभवाचं सार म्हणून मांडलेले आहेत. पहिली गोष्ट की देशाचं भाग्य
हे नेते, पक्ष, सरकार, व्यवस्था यांच्यामुळे बदलत नाही. देशाचं भाग्य बदलणं हे त्या देशाच्या सामान्य समाजाच्या संघटितपणावर आणि गुणवत्तेवर अवलंबून असतं. दुसरी गोष्ट अशी की संघटित व्हायला स्वच्या आधारावर एकत्र यावं लागतं. प्रगती करायला सुद्धा स्वच्या आधारावर सगळीकडले अनुभव आणि पद्धती लक्षात घेऊन त्यातलं पाहिजे ते घेत, पण आपल्या प्रकृतीच्या आधारावर काही व्यवस्था, रचना, एक विजन तयार करून त्या दृष्टीने पुढे जावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे करताना या सामान्य समाजात गुणवत्ता आणायची असेल तर त्याच्याकरता ते बुद्धीने पटून नुसतं चालत नाही, ते हृदयात उतरावं लागतं आणि शरीराला त्याची सवय लावावी लागते. जसं एखाद्या व्यायामपटूला शरीर तयार करावं लागतं आणि तयार ठेवावंही लागतं जोपर्यंत त्याला त्या कामात म्हणजे आपल्या व्यायामाचं प्रदर्शन करायचं किंवा विक्रम करायचे आहेत तोपर्यंत त्याला व्यायाम कायम ठेवावा लागतो. तसं हेही काम ज्यांना करायचं आहे त्यांना सतत हे पोषण शरीराला नित्यनियमितपणे द्यावं लागतं. ही 3 मूलभूत विचार सगळ्यांच्या अनुभवाचा निष्कर्ष म्हणून तेव्हा त्यांना जे माहीत झाले, त्यांनाही अनुभवांती पटले, त्याच्या आधारावर संघ चालला. आणि आजही आम्ही पाहतो की असा विचार करणारे जितके लोक आहेत ते कुठल्याही कार्यक्षेत्रात असो आणि त्यांची विचारधारा मुळात कोणची असो, या 3 गोष्टीवर त्यांचा कधीच मतभेद नसतो, समर्थन असतं. संघ हे काम करतो. संघाच्या नावाने आज पुष्कळ हे काम सोडून बाकी सगळं लोकांना माहिती आहे, पण त्याचं कारण असं आहे की 87 वर्षामध्ये स्वयंसेवक तयार झाले. ते सगळे काही संघाचं काम चालवायला तेवढी संख्या आवश्यक नाही, तर मग बाकी संख्या ही त्यांना शिकवलं आहे संघाने समाजासाठी सक्रिय व्हा. तर ते आपापल्या रुचीचं कार्यक्षेत्र निवडून त्या कार्यक्षेत्रात ते सक्रिय होतात. अगोदर चाललेलं काम असेल त्याच्यात सामील होतात, किंवा नसेल राष्ट्रीय विचाराच्या आधारावर चालतं काही असं त्यांना वाटत नाही तर मग ते नवीन काम सुरू करतात. जे निराळ्या संघटना ज्यांची नावं आपण ऐकतो ती अशा प्रकाराने सुरू झाली. ती संघाच्या योजनेतून सुरू झालेली नाही, ती स्वयंसेवकांच्या योजनेतून झाली आहे. सुरू झाल्यानंतर ते काम चालू शकतं आणि ते हिताचं आहे असं वाटलं आणि त्यांना मदतीची आवश्यकता आहे असं कळलं तर संघाने कुणाला 2 वर्षानंतर, कुणाला 1 वर्षानंतर, कुणाला 20 वर्षानंतर हात लावलेला आहे. म्हणजे संघाचा संघ म्हणून त्या स्वयंसेवकांशी संबंध त्या कामाच्या दृष्टीने हा इतक्या नंतर आलेला आहे. तर ते तिथे संघटना आणि तिथे काम चालवायला ते स्वतंत्र आहेत, स्वायत्त आहेत. आपला निर्णय ते स्वतः करतील. संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे ते मदत मागू शकतात, सल्ला मागू शकतात. मदत आणि सल्ला कोणीही आम्हाला मागू शकतं, त्यांनीच मागितला पाहिजे असं नाही, पण त्यांना संकोच नसतो. ते स्वयंसेवक असल्यामुळे ते सहज येतात. तर एवढाच आमचा त्यांचा संबंध असतो. बाकी सगळ्या स्वयंसेवकांकडून अपेक्षा असते त्यांनी एका विशिष्ट प्रकाराने राहिलं पाहिजे समाज जीवनात, तशी त्यांच्याकडून आहे. तर असा एक संघाच्या स्वयंसेवकांनी उभा केलेला व्याप हा जरी जास्त व्हिजिबल आहे आणि त्याची जास्त तरी संघ त्यात एवढ्या संबंधापुरतंच लक्ष देतो. संघाचं सगळं लक्ष हे या मनुष्य निर्माणाकडे आणि चांगल्या माणसांच्या सामाजिक अभिसरणातून गावात आणि वस्तीत चांगलं वातावरण उत्पन्न करण्याकडे केंद्रित असतं.